और ये जो गाड़ी है, ठीक है, ये ट्यूबलेस है या ट्यूब है, दो तरीके के रहता है। एक गाड़ियों में ट्यूब रहता है और एक में नहीं रहता है, ठीक आहे. मराठीत पण सांगतो. हां, आपण आता बघितलं लावूया गाडी. टायर दोन प्रकारचे असतात. एका टायरमध्ये ट्यूब असते आणि एका टायरमध्ये ट्यूब नसते. त्याला ट्यूबलेस म्हणतात, म्हणजे ट्यूब नाही, हां, बिना ट्यूबचं. आणि एका याच्यात ट्यूब असते. ठीक आहे, आता मी त्याला तुम्हाला सांगणार आहे की ट्यूब कोणती गाडीची आहे आणि ट्यूब कोणती गाडी कोणती आहे. ठीक आहे, तिला ओळखायचं कसं, थोडं कॅमेरा पास मिळाला ना. तर ही जी गाडी आहे ही विदाऊट ट्यूब आहे, म्हणजे ह्याच्यात ट्यूब नाही आहे. इकडून असं आणि बघा, तर कसं समजायचं, तर हा वॉल वरती आहे, अडकतोय हा वॉल. हां, हे बघा, हा पूर्ण वॉल आतमध्ये नाही आहे, तर हा ट्यूबलेस गाडी आहे. ठीक आहे, कोणाची झूम करना इधर तक. हां, दिखाना है, वॉल को दिखाना है. हां, जर पंक्चर झाला, हा टायर जर पंक्चर झाला, तर पंक्चरवाला टायर न खोलता बाहेरूनच टाकते आणि पंक्चर रिपेअर करते, तर त्याला ट्यूबलेस म्हणतात. ठीक आहे, आता ही गाडी बघूया आपण. हां, आगे के टायर बोलाव. ओल्ड मॉडेल आहे, जुनी गाडी आहे. आणि हे बघा, ह्याचा वॉल लांब आहे, दिसतोय आतमध्ये जाणार, इथून बघा. हा, लांब वॉल आहे, वाकडा पण आहे थोडासा, आणि हा आतून बाहेर आलेला आहे. इथं त्याला काय असं अडचण नाही, येतो अडचण नाही, म्हणजे आत बाहेर होतोय, तर ह्याला ट्यूब आहे. जर ही गाडी पंक्चर झाली तर हे गाडीचं ट्यूब खोलूनच बाहेर काढायला लागेल, टायर खोलायला लागेल आणि मग ट्यूब बाहेर काढायला लागेल आणि मग ते पंक्चर रिपेअर करायला लागेल. ठीक आहे.